मंडळी, आता एप्रिल महिना चालू झालेला आहे. लवकरच मुलांच्या परीक्षा संपतील आणि आपण फॅमिली बरोबर एका मोठ्या ट्रिपसाठी, रोड ट्रिपसाठी जाऊ. आणि ज्या वाहनातनं, ज्या गाडीतनं आपण जात असतो, ती गाडी त्याच्यासाठी अतिशय टकाटक कंडिशनमध्ये असणं आवश्यक आहे. आणि ती कंडिशन आपल्याला प्रवासाला निघण्याच्या पूर्वी चेक करायची. तर ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही जर फॉलो केल्यात, त्या तुम्ही जर चेक केल्यात, तर कुठल्याही प्रकारच्या गाडीचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता खूप कमी येईल आणि तुमचा प्रवास अतिशय स्मूथली, व्यवस्थित पार पडेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तुमचा प्रवास यांनी अतिशय सुखरूप होईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू. चला तर मग. मित्रांनो, लांबचा प्रवास म्हणलं की रात्री गाडी चालवायला आपल्याला लागतेच आणि त्याच्यासाठी आपल्याला गाडीचे सर्व जे लाईट्स आहेत त्याच्यामध्ये हेडलाईट्स, टेल लाईट्स, इंडिकेटर्स, फॉग लॅम्प्स या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू शकतात. तर त्या आपल्याला एक वॉक अराउंड करून चेक करायचं आहे पहिलं की व्यवस्थित गाडीचे सगळे लाईट्स काम करतायत का नाही. तसंच मंडळी, आपल्याला आपले ब्रेक लाईट्स सुद्धा चेक करायचे आहेत. म्हणजे ब्रेक दाबल्यानंतर आपले टेल लाईट्स हे ब्राईट होतात आणि वरती हाय माउंट स्टॉप लॅम्प असतो तो लागतोय का नाही तेही आपण आता चेक करू. मंडळी, आता लाईट्स तर आपण चेक केले, ते नुसते डोळ्यांनी बघून आपल्याला चेक करायचे होते. पण गाडीचे जे मेकॅनिकल कंपोनंट्स आहेत किंवा आपली वेगवेगळी जी कूलंट आहे, फ्लुइड आहे, ह्या सगळ्या गोष्टी, ऑइल्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतक्या सहज चेक करणं शक्य नाहीये. कदाचित तुम्हाला नेटवरती याच्यावरती भरपूर व्हिडिओ मिळतील की ऑइल कसं चेक करायचंय, कूलंट कसं चेक करायचंय, ब्रेक ऑइल कसं चेक करायचंय. पण अगदी तुम्ही चेक केलं आणि जर ते कमी जास्त निघालं तर तुम्हाला तुमच्या लेवलवरती ते एनिवे चेंज करता येणार नाहीये. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करीन की प्रवासाला जायच्या अगोदर गाडी कंपनीच्या वर्कशॉपमध्ये आठवडाभर अगोदर न्या किंवा कुठल्याही तुमच्या ओळखीच्या गॅरेजमध्ये न्या आणि ही जी लिस्ट आता मी तुम्हाला इथे दिलेली आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आवर्जून चेक करून घ्या. ह्या लिस्ट प्रमाणे तुम्ही हे थोडा व्हिडिओ तुम्ही पॉज करा, ह्याचा एखादा फोटो काढून घ्या किंवा ते तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या की ह्या सगळ्या गोष्टी ते करतायत ना हे आपल्याला बघायचंय किंवा त्या त्यांच्याकडनं तशा करून घ्यायच्यात. म्हणजे लांबच्या प्रवासाला हे सगळं व्यवस्थित जर असेल तर कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. आणि जर इंटिरियरमध्ये तुम्ही असाल तर ह्या गोष्टी कधी कधी मिळत नाहीत. तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत गाडीच्या मेकॅनिकल कंपोनंटच्या बाबतीत. पुढची गोष्ट जी आपल्याला चेक करायची आहे ती म्हणजे आपल्या टायर्सची कंडिशन. आपल्या टायरला, साईड वॉलला किंवा ह्या ट्रेडवरती कुठेही छोट्या छोट्या लहान भेगा नाही आहेत ना पडलेल्या हे बघायचं आहे. जास्त करून ज्या गाड्यांची टायर्स 5 वर्षापेक्षा जुनी आहेत किंवा ज्या गाड्या खूप वेळ एका जागी उभ्या असतात त्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि ह्यानी आपलं टायर जे असतं ते वीक होतं. अशा भेगा जर आपल्याला टायरला दिसल्या तर त्वरित ते टायर आपल्याला बदलण्याची आवश्यकता आहे. हे हायवेवरती अशा प्रकारची टायर्स धोकादायक असू शकतात. तसंच इन्स्पेक्शन मित्रांनो आपल्याला आपल्या स्टेपनीच्या टायरचं सुद्धा करायचं आहे. त्याची कंडिशन व्यवस्थित आहे ना, टायर प्रेशर सगळं आपल्याला चेक करायचे स्टेपनीचे आणि चारही टायर्सची. ह्याच्या व्यतिरिक्त पंक्चर रिपेअर किट, ह्याच्यामध्ये आपला जॅक, टॉमी म्हणजे हा एक स्पॅनर असतो जो व्हील्सची जे नट्स असतात, लग नट्स, ते लूज करण्यासाठी वापरला जातो, तो आहे ना. ह्याच्या व्यतिरिक्त जॅक ऑपरेट करण्यासाठी हा जो हुक आहे तो आपला व्यवस्थित आहे ना. म्हणजे आपला पंक्चर रिपेअर किट महत्त्वाचा आहे, कारण इंटिरियरमध्ये जेव्हा आपण लवकर पंक्चरचं दुकान मिळालं नाही तर आपल्यालाच आपलं पंक्चर काढायचंय. टायर्सच्या संदर्भात आपण एक अतिशय सविस्तर आणि मोठा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती, तो तुम्ही इथे बघू शकाल. त्याची लिंकही मी इथे टॉप राईट कॉर्नरवरती देतो, तर तोही व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा. लॉंग ड्राईव्हला जाताना ज्या गोष्टी मी त्याच्यात सांगितलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या ठरू शकतात, कारण या टायर्स जर व्यवस्थित नसतील तर मोठे अपघात होण्याची शक्यता असते. मित्रांनो, तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये जरी फिरायला जात असला तरी आजकाल हवामानाचा काही भरोसा नाहीये. कधीही तुम्हाला धो पाऊस लागू शकतो, धुकं लागू शकतं, काही लागू शकतं. आणि म्हणूनच आपल्याला पुढची गोष्ट जी बघायची आहे ती म्हणजे आपल्या गाडीचे वायपर ब्लेड्स व्यवस्थित आहेत ना किंवा वायपर्स व्यवस्थित आहेत ना. तर त्यासाठी आपल्याला काय काय चेक करायचंय ते आता आपण बघू. सर्वप्रथम आपल्याला काच कोरडी असताना आपले वायपर्स चेक करायचे आहेत. तिन्ही स्पीड्स जे आपले वायपर्स आहेत, आता 3 स्पीड्स असतात नॉर्मली, इंटरमिटंट, फास्ट आणि मीडियम. तर हे तिन्ही स्पीड्स आपल्याला चेक करायचे आहेत.
आणि तुम्ही बघितलं तर एक पूर्णपणे स्क्विकिंग नॉईज आत्ता तुम्हाला येताना दिसेल. तर असा कुठलाही नॉईज येत नाहीये ना, हेही आपल्याला चेक करायचं आहे. आपलं वॉशर्स चेक करायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित काचेवरती पाणी येऊन काच आपली व्यवस्थित क्लीन होतीये का नाही हे बघणं आवश्यक आहे. तर तो स्क्विकिंग नॉईज का येत होता मित्रांनो, तर आपलं हे राईट साईडचं जे वायपर ब्लेड आहे ते पूर्णपणे गेलेलं आहे. त्याची जी सपोर्टच्या पट्टीतनं हे ब्लेड पूर्ण निघालेलंच आहे आणि हे ब्लेड आपल्याला लवकरात लवकर बदलण्याची आवश्यकता आहे. आपलं लेफ्ट ब्लेडसुद्धा आपण चेक करू. लेफ्ट ब्लेड तसं तर ओके वाटतंय, कुठून निघालेलं वगैरे नाही आहे. हे आपण जर इन्स्पेक्शन केलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं, म्हणून हे महत्त्वाचं. मंडळी, पुढची जी गोष्ट आपल्याला चेक करायची आहे ती म्हणजे आपल्या डॅशबोर्डवरती कुठलेही लाईट्स लागलेले राहत नाही आहेत ना, हे बघायचं आपल्याला. आता आपण इग्निशन बॅटरी ऑन केलेली आहे, तुम्ही बघितलं तर हे सगळे वॉर्निंग लाईट्स आपल्याला डिस्प्ले होत आहेत, म्हणजे हे चालू आहेत हे त्याचं इंडिकेशन आहे. पण गाडी चालू केल्यानंतर मात्र ते बंद व्हायला पाहिजे. तर गाडी आपण चालू केलेली आहे आणि आता फक्त 2 दिवे चालू आहेत. एक हा जो दिवा आहे तो आपल्या पार्किंग ब्रेकचा म्हणजे हँडब्रेकचा दिवा आहे आणि दुसरा सीट बेल्टचा दिवा आहे. म्हणजे आपले कुठलेही दिवे चालू नाही आहेत. ह्या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला डॅशबोर्ड वॉर्निंग लाईट्सवरचा. तर काही महत्त्वाचे डॅशबोर्ड वॉर्निंग लाईट जर तुमच्या गाडीत लागत असतील तर ते लवकरात लवकर चेक करणं आवश्यक आहे. त्याचं तुम्ही इकडे बघू शकता, त्याची लिंक पण तुम्हाला इथे मी दिलेली आहे. मंडळी, हा व्हिडिओ मी जेव्हा शूट करतोय तेव्हा एप्रिलचा महिना चालू आहे आणि पुण्याचं टेम्परेचर ऑलरेडी 40च्या वरती गेलेलं आहे आणि म्हणूनच एसीचं व्यवस्थित इन्स्पेक्शन करणं हे सुद्धा आवश्यक आहे. आपण गाडी हे करू, चालू करू, आपला एसी लावून बघू. 4 स्पीड्सवरती व्यवस्थित फॅनमधनं सगळ्या ब्लोअर्समधनं हवा येते का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ब्लोअरच्या ॲडजस्टमेंट्स सगळ्या बघायच्या आहेत. तुम्ही बघितलं तर व्यवस्थित आपली हवा सगळीकडून ब्लोअर्समधनं येते आणि थंड हवा येते, म्हणजे गाडीचा एसीचा गॅस फिलिंग वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. व्यवस्थित कूलिंग आहे गाडीच्या एसीला. खालचे जे वेंट्स आहेत पायाचे ते पण आपण स्विच ऑन करू. पायाला सुद्धा व्यवस्थित माझ्या हवा लागते, तर तेही व्यवस्थित आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त काचेचे जे वेंट्स आहेत जे आपल्याला धुकं वगैरे घालवण्यासाठी लागतात तर तेही आपण चेक करू. इकडूनही व्यवस्थित हवा येते. तसंच आता ही छोटी गाडी असल्यामुळे त्याला मागे व्हेंट्स नाही आहेत, पण मागे जर व्हेंट्स असतील तुमच्या गाडीला तर तेही तुम्ही चेक करा की व्यवस्थित आहेत ना. मित्रांनो, एसीच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे प्रवासाला निघण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या एसीचा फिल्टर एखाद्या गॅरेजमध्ये जाऊन क्लीन करून घ्यायचा आहे. एअर फिल्टर म्हणजे हवा जी आतमध्ये येते व्यवस्थित, तर ती स्वच्छ असली पाहिजे. कारण आपण लांबच्या प्रवासाला जेव्हा जातो तेव्हा 7-8 तास आपण बंद गाडीमध्ये बसलेलो असतो आणि त्याच्यामध्ये जर कुठले किटाणू, जीवाणू, बॅक्टेरिया काही असतील तर त्यांनी आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून एसीचा फिल्टर आपण क्लीन करून घेण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. मंडळी, आता आपण गाडीचे लाईट्स चेक केले, वायपर्स चेक केले, एसी चेक केला, बऱ्याच सगळ्या गोष्टी चेक केल्या. पण लिगली आपण सगळे व्यवस्थित बरोबर आहोत ना हेही आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला गाडीचे सगळे पेपर्स जसं इन्शुरन्स, आरसी बुक, त्याच्यानंतर गाडीची सगळी परमिट्स, जर तुमची टुरिस्ट गाडी असेल तर त्याची परमिट्स काही असतात तर ती परमिट्स आहेत ना, आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आहे ना, हे आपल्याला सगळं बघून घ्यायचं आहे. कारण बऱ्याचदा असं माझा तरी एक वैयक्तिक अनुभव आहे की आपण एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जेव्हा जातो तेव्हा तिकडचे जे पोलीस असतात ते तुमची वेगळ्या नंबर प्लेटची गाडी बघून तुम्हाला लवकर पकडतात आणि थोडासा कदाचित त्याने आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. तर आपल्या गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स, पेपर्स व्यवस्थित आहेत ना हे आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यासाठी मी पर्सनली असं करतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक डिजी लॉकर नावाचं ॲप येतं. याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गाडीच्या रिलेटेड, आपल्या फक्त गाडीच्याच नाही तर इतरही आपली बरीचशी डॉक्युमेंट्स त्याच्यात ॲड करता येतात. आणि हे भारत सरकारने ऑथॉराईज केलेलं ॲप असल्यामुळे कुठल्याही ऑथॉरिटीला हे आपण दाखवू शकतो. त्याच्यामध्ये मी माझं ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, आपल्या गाडीचे सगळे पेपर्स, इन्शुरन्स, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात स्टोअर करू शकतो आणि कुठलाही सरकारी कर्मचारी हे प्रूफ म्हणून नाकारू शकत नाही. आता आपले डॉक्युमेंट्सही चेक करून झालेले आहेत. आता आपण असं म्हणू शकतो की वी आर सेट, ऑल सेट फॉर द ट्रिप. आणि शेवटची एक गोष्ट आपल्याला अशी करायची आहे की सगळे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर्स जे आहेत, म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे NHAIची एक हेल्पलाईन आहे किंवा पोलीसचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, ते इकडे तुम्हाला डिस्प्ले झालेले दिसतील. तर हा व्हिडिओ तुम्ही पॉज करा
आणि ह्याचा फोटो काढून ठेवा. हे ऑल इंडिया हेल्पलाईन्स आहेत आणि हा 24/7 म्हणजे 24 तास ह्या हेल्पलाईन्स चालू असतात. आता प्रत्येकाच्या श्रद्धेचा हा भाग आहे, पण मी तरी हे अवश्य करतो की गाडी निघण्यापूर्वी देवाची जी मूर्ती असते ती व्यवस्थित स्वच्छ करून 2 फुलं व्हायची आणि मनोभावे देवाला एक नमस्कार करायचा, प्रार्थना करायची की आमचा जो प्रवास आहे तो देवा महाराजा व्यवस्थित होऊन देत, निर्विघ्नपणे पार पडून देत आणि आम्हाला सुखरूप तू घरी परत आण. हे देवाची कृपा तर आपल्याकडे आहेच, पण अगदीच जर इमर्जन्सी आली तर हे जे इकडे डिस्प्ले केलेले कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत हेही आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे. तर गाडीच्या संदर्भातले आता चेक्स आपले सगळे व्यवस्थित पूर्ण झालेले आहेत. पण असेही काही गोष्टी आहेत की ज्या स्वतःच्या बद्दल किंवा आपल्या सहप्रवाशांबद्दल आपल्याला चेक करणं आवश्यक असतं जेव्हा आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला जातो. तर ह्या व्हिडिओचा पुढचा भाग आपण त्याच्यावरती करणार आहोत. तर तुम्हाला त्याचा इकडे लिंक इकडे ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. हा व्हिडिओ झाल्यानंतर तेही अवश्य बघा, कारण गाडी जशी व्यवस्थित असणं महत्वाचं आहे तर तशीच आपली बॉडीही व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. आपलीच नाही तर आपल्या सहप्रवाशांची सुद्धा. तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलेला असेल तर लाईक करा. ही माहिती खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे आपल्या मित्रमंडळींबरोबर व्हॉट्सअपवरती किंवा कुठेही इतरत्र ठिकाणी तुम्ही तो शेअर करा आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.